नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बियाण्यांची जादा दराने विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। स्मिथ ॲग्रो ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रावर निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे विकले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित विक्रेत्याला रंगेहात पकडल्याचा दावा केला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। बियाणे ही अत्यावश्यक कृषी निविष्ठा जादा दराने विकल्याने शेतकऱ्यांना थेट आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। त्यामुळे कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची संयुक्त व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। दरम्यान सदर कृषी सेवा केंद्राची कृषी विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओची तसेच संबंधित विक्री व्यवहाराची आम्ही सखोल चौकशी सुरू केली आहे। चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला पाठीशी घातले जाणार नाही। बियाणे अधिनियम 1966 तसेच इतर लागू कायद्यांनुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। नमस्कार, मी प्रकाश खरमाळे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूर तालुका। माझ्यासोबत मोरे साहेब आहेत, जेही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूरचे आहेत। तर परवा दिवशी खांडबारा येथे एका दुकानावरती, त्या दुकानाचं नाव स्मिथ ॲग्रो ट्रेडर्स ट्रेडिंग कंपनी, या दुकानावरती बियाण्याच्या संदर्भात जादा दराने विक्री झाली होती। त्या स्वरूपातली बातमी ज्यावेळेस बातम्यामध्ये आला तो व्हिडिओ, त्याच्यानंतर आजपासून आम्ही दोघंही संयुक्त रीतीनं खांडबाऱ्याच्या सगळ्या दुकानाची तपासणी करत आहोत आणि तपासणी केल्याच्यानंतर ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळून येत आहेत त्या संदर्भातला प्रस्ताव मान्य परवाना प्राधिकारी यांच्याकडे जाईल आणि संबंधित दुकानदारांनी ज्या काही स्वरूपाच्या चुका केल्या असतील किंवा कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावरती सुनावणी होऊन त्याच्यावरती कठोर आणि कायदेशीर कडक अशा स्वरूपाची कारवाई होणार आहे।